राजा शिवाजी हा चित्रपट फ्लॉप झाला तर काय होईल? मित्रांनो, हा फक्त चित्रपट नाही आहे, तर ही मराठी इंडस्ट्रीची अग्निपरीक्षा आहे. म्हणजे एव्हाना आपण बॉलिवूड आणि साऊथच्या मूवीजचं कौतुक करतो, त्यांच्या भव्यतेचं कौतुक करतो, पण ज्यावेळी आपल्याकडे 100 कोटींचा मूवी येतो त्यावेळी आपण काय करतो? त्याला क्रिटिसाइज करतो. म्हणजे गणित सोपं आहे. जर पब्लिकच्या मिक्स रिॲक्शनमुळे हा चित्रपट फ्लॉप होतोय तर आपली मराठी इंडस्ट्री 10 वर्ष मागे जाईल. कोणताही प्रोड्युसर 5 ते 10 कोटींच्या वर मराठीमध्ये पैसे लावणार नाही. यानं काय होईल? आपली किंमत कमी होईल, मराठी इंडस्ट्रीची किंमत कमी होईल. पण हा मूवी जर 200-300 कोटीचा आकडा पार करतोय तर चित्र पूर्णपणे वेगळं असेल. साऊथ आणि बॉलिवूड सारखाच दबदबा मराठी इंडस्ट्रीचा असेल आणि मग जागतिक लेवलचे चित्रपट आपल्याला मराठीमध्ये पाहायला मिळतील. रितेश देशमुख इतिहासाचा कम्प्लिटली एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह आपल्यासमोर आणतात. म्हणजे अगदी लखुजी जाधवराव यांचं हत्याकांड, ते थोरले संभाजी महाराज यांचा इतिहास, आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध करून घेतलेला संभाजी महाराजांच्या खुनाचा बदला, अशी कित्येक अनटोल्ड इतिहासाची पानं आपल्यासमोर उलगडणार आहेत या मूवीद्वारे. तर महाराष्ट्राचा इतिहास जगण्यासाठी आणि मराठी इंडस्ट्रीचा इतिहास घडवण्यासाठी हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा आणि दाखवून द्या मराठी माणसाची ताकद. जय शिवराय.